गुड मॉर्निंग. आपण वाक्यांचे प्रकार पाहायला सुरुवात केलेली आहे आणि वाक्यांचे 4 प्रकार आहेत हे पण आपण पाहिलेले आहे. कुठले कुठले वाक्यांचे 4 प्रकार आहेत आपल्याकडे? पहिलं काय आहे? विधानार्थी वाक्य, क्वेश्चन प्रश्नार्थक वाक्य, तिसरं आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथं काय आहे आपलं? चौथं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. त्यातले 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की असर्टिव्ह सेंटेन्सेस, असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्सेसचे प्रकार अजून पाहिलेले आहेत आपण. त्याशिवाय क्वेश्चन टाईपमध्ये सुद्धा आपण 2 प्रकार पाहिले आहेत. एक WH क्वेश्चन पाहिलं आणि एक काय पाहिलं आहे? व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चनमध्ये आपण येस किंवा नोनी उत्तर देऊ शकत नाही, पण व्हर्बल प्रश्नामध्ये मात्र आपण कशा उत्तर देऊ शकतो? येस किंवा नोनी उत्तर देऊ शकतो. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याचं मी तुम्हाला होमवर्कही दिलेलं आहे. आता आपण तिसरा टाईप पाहणार आहोत, तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर कमांड. आपण आता बऱ्याच ठिकाणी कमांड वापरलेली आहे. ॲक्च्युली इफ यू रिमेंबर, जर तुम्ही अभ्यास केला असेल मागचा जेवढं काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कमांडचे प्रश्न बऱ्याच वेळा घेतलेले. विधानार्थी वाक्य झालेले आहेत आपले, कमांडचे झालेले आहेत. कमांड म्हणजे काय? तर आज्ञा देणं, आणि हा आपला फार आवडता प्रकार आहे. आपण कमांड देणं आवडतं, आपल्याला दुसऱ्याला काम सांगणं आवडतं किंवा आपल्याला दुसऱ्याकडून काम करून घेणं आवडतं. तर ही कमांड जी आहे ते कमांड कशा पद्धतीने दिली जाते ते पहा. याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. कमांड: स्पीक सॉफ्टली. सॉफ्टली बोला, मवाळकीने बोला. कसं बोला? शांतपणे बोला. सॉफ्ट म्हणजे काय? मऊ मऊ बोला. मऊ म्हणजे याचा अर्थ मऊ बोला असं नाही. स्पीक सॉफ्टलीचा अर्थ काय होतो? शांत बोला, दुसऱ्याला समजेल असं बोला. असे खूप अर्थ याच्यातून होतात. स्पीक सॉफ्टली हे आपण काय देतोय? कमांड, आज्ञा देतोय. डोंट मम्बल म्हणजे असं पुटपुटू नका, मंबल नका करू. जे बोलायचं ते कसं बोला? स्पष्ट बोला. याला म्हणतात डोंट मम्बल. बोलू तसं गुणगुण नका किंवा तसं अस्पष्ट बोलू नका. टेक आउट युअर बुक्स. तुमची पुस्तकं घ्या. डोंट सेंड अस टू अनादर कंट्री. आम्हाला दुसऱ्या देशात पाठवू नका. हे 4ही प्रकारची वाक्य पाहिली. तर या वरील प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यात समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना काहीतरी कर किंवा करा असे आपण काय करतो? आज्ञा देतो. किंवा काहीतरी करू नका किंवा काहीतरी करू नको अशी सुद्धा आपण याच्यामध्ये आज्ञा देतो. म्हणजे दोन्ही टाईप्स आहे त्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह पण आहे, मीन्स अफर्मेटिव्ह पण आहे, आणि निगेटिव्ह पण आहे. ह्या दोन्ही पद्धतीने आपण काय करतो? इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा देतो दुसऱ्यांना. हे कर, ते करू नको, ते करायला पाहिजे तू आता, किंवा ते करायला नाही पाहिजे तू आता, हे सगळं आपण सांगतो. तेव्हा त्याला म्हणतात आज्ञार्थक वाक्य. आणि ह्या आज्ञार्थक वाक्यामध्ये आपण दोन्ही टाईप्स वापरतो. अफर्मेटिव्ह म्हणजे काय? होकारार्थी वापरतो, प्लस आपण निगेटिव्ह सुद्धा बोलत असतो. सो याच्यामध्ये पहा काय 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 येतं. वरील प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यात समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना काहीतरी कर किंवा करा किंवा काहीतरी करू नको किंवा नका असे सांगितलेले असते. अशा वाक्यातून आज्ञा, प्रार्थना, विनंती, सूचना, उपदेश, याचना, ताकीद इत्यादी आशय व्यक्त होत असतात. पहा काय काय बोलतो आपण. आज्ञा असते याच्यामध्ये. कुणाला प्रार्थना केलेली असते त्याला सुद्धा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये घेऊ शकतो. विनंती केलेली असते किंवा सूचना दिलेल्या असतात किंवा उपदेश केलेला असतो किंवा याचना केलेली असते. यू वॉन्ट नीड समथिंग. ताकीद दिली असते, कुणाला तरी वॉर्निंग दिलेली असते, इत्यादी आशय व्यक्त होत असतात. या वाक्याची सुरुवात कशी होते? कम, गो, ब्रिंग, हेल्प, गिव, साइन, सिंग, फाइंड, राईट, लुक, पुट इत्यादी सारख्या सामान्य क्रियापदांनी या वाक्याची काय होते? सुरुवात होते. म्हणजे वाक्याची सुरुवात कशी होणार आता याच्यामध्ये? तर कशी होणार याच्यामध्ये? तर याच्यामध्ये वाक्याची सुरुवात ही क्रियापदांनी सुरू होते. क्रियापदं कुठली कुठली? तर सामान्य क्रियापदं, साधी क्रियापदं आहेत. आणि नकारार्थी वाक्याची सुरुवात कशी होणार? डोंट किंवा डू नॉट या शब्दाने सुरू होते. याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सुद्धा आहे आणि निगेटिव्ह सुद्धा आहे. अफर्मेटिव्हची सुरुवात कशी होणार? कम, गो, ब्रिंग हे जे साधे क्रियापद आहेत यांनी होणार आहे. आणि निगेटिव्हची सुरुवात कशी होणार आहे? डोंट ऑर डू नॉटनी होणार आहे. आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी काय दिला जातो? पूर्णविराम. जोपर्यंत तुम्ही पूर्णविराम देत नाही तोपर्यंत आज्ञार्थी वाक्य पूर्ण होत नाही. आपण क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय द्यायचं आपल्याला? शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. चौथा जो प्रकार आहे तो आहे
एक्सक्लमेशन्स. एक्सक्लमेशन म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. उद्गार, काहीतरी छान दिसलं, साप दिसला, आपण घाबरतो, अरे बापरे, आई ग, हे सगळे शब्द कशामध्ये येतात? एक्सक्लमेशनमध्ये. अचानक आलेलं आपण जे काही आपल्यावर येतं किंवा आपल्याला जे काही छान वाटतं ते आपण जे एक्सप्रेस करतो स्वतःला, त्याला म्हणायचं उद्गारवाचक वाक्य. म्हणजेच काय? एक्सक्लमेशन्स. एक्सक्लमेशन्स, एक्सक्लमेटरी सेंटेन्स म्हणतात त्याला. मी तिथं याच्यामध्ये उच्चार लिहून ठेवला आहे, तरीसुद्धा तो उच्चार ऐकायचा आहे तुम्ही नीट. एक्सक्लमेशन्स म्हणजेच एक्सक्लमेटरी. ओके. एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय? तर उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. हे वाक्य जे आहेत याच्यामधून वेगवेगळ्या भावना हे होतात, एक्सप्रेस होतात. भावना कशा असतात? मग त्याच्यामध्ये दुःख असतं, आनंद असतो, भीती असते, खेद असतो, आश्चर्य असतं, इत्यादी सगळ्या भावना ज्या व्यक्त करायच्या आपण कसं करतो? एक्सक्लमेशनमध्ये. अरे वा, यू गॉट द प्राइज. अरे रे, किंवा आई ग, अरे बापरे. अरे बापरे असं बोलतो का आपण? अरे बापरे असं बोलतो. यू आर टॉकिंग इन, यू आर एक्सप्रेसिंग युअर फीलिंग्स. जिथं फीलिंग्स येतात त्याला म्हणतात एक्सक्लमेटरी वाक्य. ओके. उदाहरणार्थ पहा. व्हॉट हार्ड लक. व्हॉट हार्ड लक, किती हार्ड लक आहे बिचाऱ्याचं. आणि त्याच्या पुढं काय द्यायचं आहे आपल्याला? एक्सक्लमेटरी साईन द्यायचं आहे, उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. हाऊ रूड ही इज. तो किती रूड आहे, तो किती दुष्ट आहे किंवा तो किती उद्धट आहे. हाऊ हॅपी रीना वॉज. रीना कशी आहे किंवा रीना किती आनंदी आहे. क्लेव्हर पीपल, हुशार लोक. लवली, वंडरफुल. अशा प्रकारची वाक्य कशाने सुरुवात होतात? व्हॉट किंवा हाऊने सुरुवात होतात. पहा, आपण WHचा क्वेश्चन पेपर प्रकार पाहिलेला आहे. त्याची सुरुवात पण कशी होते? WHनेच होते, व्हॉट किंवा हाऊने होते. व त्याचा शेवट हा कशाने होतो? उद्गारवाचक चिन्हांनी होतो. तिथं कशाने शेवट होत होता? प्रश्नचिन्हांनी. मी सांगितलं ना तुम्हाला की इंग्रजीमध्ये वाक्याची रचना किंवा कुठल्याही भाषेमध्ये वाक्याची रचना महत्त्वाची आहे. तुम्ही जशी रचना कराल वाक्याची, त्या रचनेवरून कळेल की तुम्हाला काय बोलायचं आहे ते. तुम्ही एक्सक्लमेटरी, अरे वा, अरे वा, यू नो लाईक दिस. तुमच्या प्रनाऊन्सिएशनवरून हे कळणार आहे की तुम्हाला काय बोलायचं आहे. तर या प्रकारची जी वाक्य आहेत, एक्सक्लमेटरी वाक्य, ही कशाने सुरुवात होतात? व्हॉट, हाऊ याने सुरुवात होतात. आणि शेवट कशाने होतो त्याचा? उद्गारवाचक चिन्हाने होतो. अशा वाक्यातील क्रियापदे बहुधा शेवटी असतं क्रियापद, किंवा ते असतच नाही. फॉर एक्झाम्पल, व्हॉट फन किंवा हाऊ हॅपी आय एम. मी किती आनंदी आहे. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये कधी कधी क्रियापद वापरलेलं असतं, कधी कधी नसतं सुद्धा. आता याच्यावर होमवर्क आहे सगळ्यांचा मिळून. 4 टाईप्स पाहिलेत आपण. कुठले कुठले? विधानार्थी, प्रश्नार्थक, तिसरं आज्ञार्थक आणि चौथं पाहिलेलं आहे आपण एक्सक्लमेटरी म्हणजे उद्गारवाचक. यांचे होमवर्क दिलेला आहे. तो होमवर्क तुम्हाला नीट करायचा आहे आणि होमवर्क मला लगेच सेंड करायचा आहे जेव्हा तुम्हाला लेक्चर मिळेल तेव्हा. सो होमवर्क पहा. राईट वेदर each of the following sentence is the statement, a question, a command or an exclamation. तुम्हाला जे 4 टाईप्स मी आता शिकवलेले आहेत किंवा जे 4 टाईप्स तुमचे झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे. त्याचे तुम्हाला खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे तुम्हाला वाक्याचा प्रकार लिहायचा आहे. ओके. हा तुमचा पहिला होमवर्क आहे. त्याच्यानंतर त्याच होमवर्कमध्ये राईट एनी 5 व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स आठवत आहेत ना? जस्ट आय हॅव टॉट यू. म्हणजे तुम्हाला या पहिल्या लेक्चरच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय ते नीट पहा आणि व्हर्बल क्वेश्चन्स लिहायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा होमवर्क आहे राईट द क्वेश्चन युजिंग हू, व्हाय, वेअर, व्हॉट आणि व्हेन. अशी प्रत्येकाचे मी 5 दिलेले आहेत तिथं लिहून, पण तुम्हाला प्रत्येकाची 5 वाक्य बनवायची आहेत. रिमेंबर दॅट यू शुड राईट 5 सेंटेन्स ऑफ इच. म्हणजे हूची 5 वाक्य, व्हायची 5 वाक्य, वेअरची 5 वाक्य, व्हॉटची 5 वाक्य आणि व्हेनची 5 वाक्य. जर समजलं नाही तर कॉल करून विचारा मला. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन दिलेला आहे चेंज द फॉलोइंग क्वेश्चन्स इन टू द स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजेच काय? असर्टिव्ह. तुम्हाला तिथं काय दिले आहेत? क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? तुम्हाला स्टेटमेंटमध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आर यू ऑल राईट. याचं कसं चेंज कराल तुम्ही? आय एम ऑल राईट. क्वेश्चन मार्क काढून टाकायचा आहे. वाक्याची रचना बदलायची आहे. वाक्याची रचना बदलून तुम्हाला काय करायचं आहे? विधानार्थी स्टेटमेंट बनवायचं आहे तुम्हाला. म्हणजे साधं वाक्य बनवायचं. क्वेश्चन मार्क काढून टाकायचं आणि साधं वाक्य बनवायचं. दिस इज युअर होमवर्क.
होमवर्क करून पाठवा म्हणजे पुढचा टॉपिक घेता येईल. थँक्यू.